तुम्हाला ही अशी झणझणीत चिकन रस्सा भाजी बनवायची आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया चिकन थाळी एकदम गावरान पद्धतीने बनवायची आहे चिकनची भाजी. तर चला मी कशी बनवते ती म्हटलं तुमच्यासोबत ही शेअर करूया. तर सुरुवात करूया पटकन आपण चिकनच्या रेसिपीला. तर आता कुकरमध्ये तेल गरम झालेलं आहे. कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आणि त्यानंतर चिकनला स्वच्छ धुवून हळद मीठ लावून घेतले. कुकरमध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं. चिकनच्या भाजीला जास्त कांदा घ्यायचा नाही, थोडासाच कांदा टाकायचा तळण्यासाठी. मटणची त्याची भाजी असली तर जास्त चालतं. आणि इकडे मी कांदा काळ्या मसाल्यातलं वाटण करायचं आहे त्यासाठी ठेवलं आहे. आता याच्यामध्ये मी चिकन टाकून छान असं परतून घेते. हळद मीठ चांगलं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आज रेसिपी बनवत होते तर चला म्हटलं मी तुमच्यासोबत सांगते की कशी मी बनवते एकदम झणझणीत. आता मी चांगलं परतून घेतलं आहे आणि आता ह्याच्यावरती प्लेट मांडायची आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं. डायरेक्ट गरम पाणी ओतून झाकण नाही लावायचं. चिकनला चांगलं ते पाणी मिठाचं सोडून द्यायचं. तर तो आता मी असं 10 मिनटं ठेवणार आहे कमी गॅसवरती आणि त्याच्यानंतर हे 10 मिनटानंतर गरम पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे. त्यामुळं चिकन आपलं वाफेवर जास्त शिजतं आणि चांगलं टेस्टी होतं. जास्त रबरसारखं लागत नाही. तर 10 मिनटं असंच वाफेवर शिजून घ्यायचं तेलात आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्यातलं गरम पाणी ओतून कुकरच्या 3-4 शिट्ट्या काढून आणि हे गावरान फुटाणे छान असं तेल टाकून भाजून घ्यायचे. हे जसे पिवळे फुटाणे आहेत. आता तुम्ही पाहू शकता किती चिकनला पाणी सुटले. आता हे पाणी टाकायचं आणि आपल्याला ह्याला झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर मी त्याला झाकण लावून घेते आणि एवढं चिकन छान शिजतं, बटाटा अजिबात लागत नाही जास्त वेळ वाफवून घेतल्यानंतर. आता मला करायचं आहे वाटण. तर मला आता वाटण करायचं आहे. त्यासाठी मी खोबरा भाजून घेतला आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याचं वेगळं वाटण करायचं आहे. ह्यात पाणी टाकायचं नाही आणि हे फुटाणे आणि कांदा एकत्र वाटायचं आहे. हे पाणी टाकून वाटायचं आहे आणि हे पाणी न टाकताच वाटून घ्यायचं. तर मी याची पेस्ट बनवून घेते, खोबरं, आलं, कोथिंबीर, लसूणची. तर चिकन शिजून घेतलं आहे. आता आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी तेल ठेवलं आहे पातेल्यात आणि गरम पाणी पण साईडला ठेवलं आहे त्यात टाकण्यासाठी, कारण गरम पाणीच टाकायचं. आणि हे फुटाणे आणि हे कांद्याचं वाटण आणि हे खोबऱ्याचं काळं वाटण, कोथिंबीर आणि चिकन शिजलेलं आणि हे मसाले जे आहेत ते थोडासा गरम मसाला, घरचा काळा मसाला, मिरची पावडर तरी येण्यासाठी आणि हा जो आहे चिकन मसाला. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तर मी आज मसालाच टाकून घेणार आहे, कारण मी खोबरं चांगलं आधीच भाजून घेतले होते. तर त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी तर हे मसाले चांगलं तळून घेते तेलामध्ये. आता त्याच्यामध्ये हे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण घालायचं. वाटण आपलं जसं होतं ना त्याच्यावरच भाजीची चव ठरते. जेवढं आपण चांगलं वाटण तळून ते घेतलं असेल आणि त्याच्यानंतर बारीक केलं असेल तर त्याच्यावरती जास्त भाजीची टेस्ट येते, तरी पण येते. मी आता मी कमी गॅस केला आहे. तर ही जास्त भाजल्यामुळं मी जास्त वेळेला तळून नाही घेणार मी, कारण खोबरं चांगलं तेलामध्ये भाजून घेतले होते आधीच आणि कोथिंबीर, आलं, लसूण दुसरं आहे पेस्टमध्ये. तर आता ह्याला हे तेल सुटलं आहे. तर आता साईडने चांगलं तेल सुटलं आहे. आता ह्याच्यामध्ये कांदा आणि फुटाणे घातले लगेच तरी चालते, पण मी आधी चिकन घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच वाटण घालणार आहे. ह्याला पण चांगलं असं हलवून घ्यायचं. सुक्की भाजी करायची असली तर फक्त नुसतं चिकनच टाकायची, प्रोसेस सेम हीच करायची आणि त्याला कांदा ते भाजलेला टाकायचं नाही. फुटाणे फक्त जो आपण आधी खोबऱ्याचं वाटण केलं होतं तेवढंच टाकून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडी तुम्हाला जर रस्सा भाजी आवडत नसेल तर अशी सरभरीत भाजी केली तरीही बाकी काही टाकायची गरज नाही आणि खूप टेस्टीही होते. आपण जेव्हा हॉटेलला त्याला बाहेर जातो तर अशीच गिरवीचीच फक्त भाजी बनवलेली असते, भातावर चपात्यावर तुम्ही खाऊ शकता. तर हीच खूप छान होते, पण आमच्याकडे सगळ्यांना अशी रस्सा भाजीच भाकरी सोबत लागते. त्याच्यामुळं आता मला रस्सा भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला चालत असेल तर अशी फक्त एक उकळी काढून घ्यायची आणि आपली भाजी रेडी असते. तर आता त्यामध्ये मी घालणार आहे गरम. तर मी आता गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला हे वाटण घालायचं आहे कांद्याचं आणि फुटाण्याचं.
तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं. पण जास्त रस्सा करायचं असलं तर थोडं वाटणाचं प्रमाण वाढवायचं. जर कमी करायचं असेल तर थोडं कमी वाटण घ्यायचं. त्यामुळे भाजी पातळ किंवा घट्ट अशी होत नाही. आता चांगली अशी भाजीला तरी आलेली आहे. ह्याला चांगलं 7-8 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे कमी गॅसवर आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तर आता आपली भाजी तर तशी रेडी आहे. पण तुम्हाला उकळून घेतल्यानंतर ही एकदा दाखवते की आपली भाजी कशी झाली होती एकदम घट्ट. तर झणझणीत अशी आपली चिकन रस्सा भाजी तयार आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही आणि छान असं शिजलेलं आणि एकदम असं प्रोसेसमध्ये काळ्या मसाल्यामध्ये भाजी केलेली चवदार लागते भाकरीसोबत. तर तयार आहे आपली थाळी. चिकनची काळ्या मसाल्यातली भाजी एकदम टेस्टी आणि तूप टाकून केलेला राईस आणि ज्वारीची भाकरी. तर मी आज दुपारसाठी हे मेनू बनवला होता. तर चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.